हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत 38 इंच छातीचा कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण पेपर कटिंग. इथे मी डबल फोल्ड असा पेपर घेतलेला आहे आणि बंद बाजूच्या साईडने मापे टाकून घ्यायचे आहेत. इथे बंद बाजूच्या साईडने 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डरला मार्किंग केलं आणि इथं 38 इंच छातीसाठी 5.5 इंचाचा मुंडा घेतलेला आहे आणि इथं अजून एक 5.5 मार्किंग करून घ्यायचं. 2.5 इंच गळा रुंदीचं मार्किंग केलेलं आहे परत. आणि जो काही छातीचा चौथा भाग आहे, चौथ्या भागाला मार्किंग करून घ्यायचं. इथं छातीचा चौथा भाग होतो 9.5 इंच प्लस 1.5 इंच असं घ्यायचं आहे. 1.5 इंच मार्जिन आहे आणि इथं परत एक 5.5 इंचाला मार्किंग केलं आणि इथं छातीची लाईन आणि मुंड्याची लाईन आखून घ्यायचं आहे. तशा पद्धतीने मुंडा आखून घेतलेला आहे. आता इथं छातीची लाईन पण आखून घ्यायचं. आता इथं जो काही मुंडा आहे, मुंड्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे. इथं मुंड्याच्या सेंटरला मार्किंग केलं आणि इथं 38 इंच छातीसाठी पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी मी इथं 1.5 इंचाला मार्किंग केलेलं आहे आणि पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 1 इंचाला आणि आता इथं पाठीमागच्या मुंड्याला 1.5 इंचातून आकार देऊन घ्यायचं आणि पुढच्या मुंड्याला 1 इंचातून आकार देऊन घ्यायचा आहे. आणि आकार देताना इथं छातीच्या लाईनच्या 2 लाईन इतकं अशा पद्धतीने इथं आकार देऊन घ्यायचा आहे. इथं आकार देऊन झालेला. इथं पुढच्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे. इथं पुढचा गळा आहे 5.5 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असं 6 इंचाला मार्किंग केलं. जो काही गळा असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं. 5.5चा गळा आहे तर 6 इंचाला मार्किंग केलं आणि खालच्या साईडने पण 2.5 इंच गळा रुंदी घ्यायचा आहे. इथं खालच्या साईडने तुम्हाला थोडंसं ब्रॉड गळा हवा असेल तर इथं तुम्ही 3 इंच पण घेऊ शकता. तशा पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा. इथं बॉक्स ड्रॉ करून झालेला आहे. आता उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं ब्लाऊजची तयार उंची आहे 14 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन असं 15 इंचाला मार्किंग करून घ्यायचं. जेवढी तयार ब्लाऊजची उंची असेल त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन असं घ्यायचं आहे आणि मार्किंग करायचं. आणि इथं जे काही वरच्या साईडने आपण छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच घेतलेलं होतं तेच मार्किंग इथं खालच्या साईडने पण करून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. जे काही उंचीचं मार्किंग केलेलं आहे तिथून अशा पद्धतीने लाईन आखून घ्यायचं आहे. इथं बॉक्स ड्रॉ झालेला आहे. आता क्रॉस पट्टीसाठी मार्किंग करून घ्यायचं. इथं क्रॉस पट्टीसाठी गळ्याच्या साईडने मी 3.5 इंचाला मार्किंग करून घेणार आहे. जे काही उंचीचं लाईन आहे त्याच्या वरती तिथून आपल्याला वरती 3.5 इंचाला मार्किंग करून घ्यायचं गळ्याच्या साईडने. आणि फिटिंगच्या साईडने इथं 2.5 इंच घेतलेला आहे आणि हे दोन्ही मार्किंग लक्षात घेऊन इथं क्रॉस पट्टीचा आकार ड्रॉ करून घ्यायचा. तशा पद्धतीने क्रॉस पट्टीचा आकार देऊन झालेला आहे. आता इथं कटोरीसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं कटोरीसाठी मी फिटिंगच्या लाईनपासून 5 इंचावर मार्किंग करून घेणार आहे. इथं अशा पद्धतीने फिटिंगच्या लाईनपासून इथं 5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. इथं 38 इंच छाती आहे त्यासाठी इथं मी 5 इंचाला मार्किंग केलेलं आहे. इथं 38 इंच छातीसाठी 4.5ला पण मार्किंग करू शकतो. जर कुठल्या शेपमधून आपला आकार व्यवस्थित येतो तिथं कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथं जो काही पुढचा गळा ड्रॉ केलेला आहे तिथून वरती 1 इंचाला मार्किंग करून घ्यायचं आणि पुढच्या मुंड्यापासून 1-2 इंचाला 1.25 आणि 1.5 असं 3 मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि हे तिन्ही मार्किंग लक्षात घेऊन आपल्याला इथं कटोरीचा आकार ड्रॉ करून घ्यायचा. इथं कुठल्या आकारामधून आपला शेप व्यवस्थित येतो त्या आकारामधून आपल्याला इथं शेप देऊन घ्यायचा आहे, त्या मार्किंगमधून इथं अशा पद्धतीने आपला कटोरीचा आकार देऊन झालेला आहे. आता इथं पुढच्या गळ्याचं पण मार्किंग करून घ्यायचं. इथं आपला कटोरीला आकार देऊन झालेला आहे आणि पुढच्या गळ्याला पण आकार देऊन झालेला आहे. आता आपल्याला एक कटिंग करून घ्यायचं आहे. इथं सर्वात पहिल्यांदा आपल्याला जे काही उंचीचं मार्किंग केलेलं होतं तिथून कटिंग करायला सुरुवात करायचं, जेणेकरून आपले दोन्ही पार्ट्स पुढचा आणि पाठीमागचा भाग एकत्र तयार होतील त्यासाठी. इथं अशा पद्धतीने मी जे काही उंचीचं मार्किंग केलेलं आहे तिथून कटिंग करून घेतलेलं आहे आणि फिटिंगची लाईन कटिंग करून घ्यायचं. इथं पाठीमागचा मुंडा कटिंग करून घ्यायचा. पहिल्यांदा लक्षात ठेवून आपल्याला पाठीमागचाच मुंडा कटिंग करून घ्यायचा. इथं आपले दोन्ही पार्ट्स तयार झालेले आहेत. आता हे पार्ट्स वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. आता इथे पेपर ओपन करून घ्यायचा आहे आणि सेंटरमधून कट करून घ्यायचं आणि पाठीमागचा आणि पुढचा भाग वेगवेगळे करून घ्यायचे आहेत.
इथं अशा पद्धतीने मी सेंटरमधून हा पेपर इथं कटिंग करून घेतलेला आहे. इथं आपला पाठीमागचा भाग तयार आहे. आता पुढच्या भागामध्ये जे काही पुढच्या मुंड्याला आकार दिलेला आहे तिथून पुढचा मुंडा इथं कटिंग करून घ्यायचा. इथं अशा पद्धतीने पुढचा मुंडा कटिंग करून घेतलेला आहे. आता इथं क्रॉसपट्टी कटिंग करून घ्यायचं आहे. तर जे काही क्रॉसपट्टीला आकार दिलेला आहे ते व्यवस्थित इथं कटिंग करून घ्यायचं. आणि इथं कटोरी पण कटिंग करून घ्यायचं. इथं क्रॉसपट्टी कपड्यावर कटिंग करताना आपल्याला अर्धा इंच इतकं वाढवून घ्यायचं आहे. आणि कटोरी पण इथं वाढवून घ्यायचं आहे. इथं अशा पद्धतीने मी कटोरी पण कटिंग करून घेतलेला आहे आणि पुढचा गळा कटिंग करून घ्यायचा. इथं साईड पार्ट आणि कटोरी दोन्ही वेगवेगळे झालेले आहेत. आता इथं आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची. क्रॉसपट्टी पण अर्धा इंच इतकं वाढवून घ्यायचं असतं खालच्या साईडने. ते मी डायरेक्ट कपड्यावर कटिंग करताना वाढवून घेणार आहे. आता इथं कटोरी वाढवून घ्यायचा आहे. इथं कटोरी वाढवण्यासाठी दुसरा एक्स्ट्राचा पेपर घ्यायचा. इथं कटोरी वाढवण्यासाठी मी दुसरा एक्स्ट्राचा पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती इथं कटोरी ठेवून घ्यायचं आणि जसं आहे तसं पहिल्यांदा कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने जसं आहे तसं मी पहिल्यांदा कटोरीचं मार्किंग करून घेतलं आणि इथं कटोरी वाढवून घ्यायचं आहे. आता इथं अशा पद्धतीने मार्किंग करून झालेलं आहे. आता इथं कटोरी वाढवून घ्यायचं. इथं सर्वात पहिल्यांदा या कटोरीचा इथं सेंटर काढून घ्यायचा. तर अशा पद्धतीने मी जे काही माप येते त्याचं सेंटर काढून घेतलेलं आहे. आता इथं 38 इंच छातीची कटोरी आहे. त्यासाठी इथं मी 1.25 इंचानं वाढवणार आहे. तुम्ही 38 इंच छातीसाठी 1.5 इंचानं पण वाढवू शकता, पण इथं जास्त मोठी कटोरी नको आहे त्यासाठी इथं मी 1.25 इंचानं कटोरी वाढवून घेणार आहे. आणि इथं वरच्या साईडने जेवढं माप येत असेल तेवढंच इथं 1.25 इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथं मार्किंग करून घ्यायचं. आणि वरच्या साईडने थोडं 1.5 इंच इतकं वाढवून घ्यायचं आहे. आणि तिकडे 1.25 इंच आणि इकडे 1.25 इंच असं मार्किंग केलेलं आहे. आणि वरच्या बाजूने इथं टेपच्या 3 लाईन इतकं मी वाढवून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने इथं कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे गोलाकार असा. आता इथं कटोरीला आकार दिलेला आहे. आता हे जे काय आपण कटोरीचं सेंटर काढला होता तिथून आपल्याला खाली 1.5 इंचाला मार्किंग करून घ्यायचं. आणि इथं दोन्ही साईडने सेम अंतर येईल. जे काही 1.25 इंचाचं मार्किंग केलेलं आहे दोन्ही साईडने तिकडून पण सेम आणि इकडून पण सेम कुठं येतं तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मोजून घ्यायचं. दोन्ही साईड हे सेम अंतर आलं पाहिजे तिथं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि तिथं टक्स पॉईंटचं मार्किंग करायचं आणि तिथून आपल्याला टक्स द्यायचा असतो. तर अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं. दोन्ही साईडने मी चेक करून घेतलेलं आहे. दोन्ही साईडचं अंतर हे सेम आलं आहे की नाही ते मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि आता इथं आपल्याला इथं कटोरी वाढवून झालेलं आहे. आता कटिंग करून घ्यायचं ही कटोरी. आता जे काही वाढवलेली कटोरी आहे ते कटिंग करून घ्यायचं. इथे सर्वात पहिल्यांदा खालून मी कटिंग करायला सुरुवात केलेलं आहे. इथं ही लाईन आखून घेतली होती तिथून कटिंग केलेलं आहे. आणि कटोरीला आकार जसं दिलेला आहे तसंच व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. इथं अशा पद्धतीने आपलं इथं जसं कटोरी वाढवून घेतलेलं मार्किंग केलेलं आहे तिथून इथं सर्व बाजूने मी कटोरी कटिंग करून घेणार आहे. इथं अशा पद्धतीने आपलं 38 इंच छातीचं संपूर्ण पेपर कटिंग करून झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते.